15 मेला बनावट पदव्यांच्या सुनावणी दरम्यान चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी काही बेरोजगार हे लोकप्रणालीत झुरळांसारखी घुसखोरी करतात असं म्हटलं होतं. नंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं, पण तोपर्यंत सोशल मीडियावर खूप संताप उसळला होता. त्यानंतर देशामध्ये एक नवीन पक्ष उदयाला आलेला आहे. विशेष म्हणजे हजारो तरुण या पक्षाचे सदस्य झालेले आहेत. सोशल मीडियावर तर मिलियन्सच्या घरात तरुणांनी या पक्षाला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. पक्षाचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. छत्रपती संभाजीनगरचा 30 वर्षीय तरुण अभिजित दिपके यानं या पक्षाची स्थापना केली आहे. पुण्यात पत्रकारितेचं शिक्षण घेतलेल्या अभिजितनं पुढे अमेरिकेतल्या प्रतिष्ठित बोस्टन विद्यापीठातून PR मध्ये मास्टर्स केलेला आहे. राजकीय कम्युनिकेशन आणि सोशल मीडिया स्ट्रॅटेजीज मध्ये त्याचा मोठा अनुभव आहे. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया मोहिमेत सुद्धा तो सक्रिय होता. मात्र त्याला कॉकरोच जनता पार्टीची कल्पना आली आणि ती सर्वोच्च न्यायालयात झालेल्या एका वक्तव्यानंतर. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळ म्हटलं. याच पार्श्वभूमीवर अभिजित दिपकेनं X वर एक सार्कॅस्टिक पोस्ट केली. जर सगळी झुरळ एकत्र आली तर, अशी ती पोस्ट होती. मग काय, आले एकत्र, बनवला पक्ष आणि आता सोशल मीडियावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरच्या टीकेनं पूर्णपणे भरलेला आहे. या पक्षात सामील होण्यासाठी ठेवलेले निकषही भन्नाट आहेत. बेरोजगार असणं, सतत ऑनलाईन असणं, आळशी असणं, आयुष्यात प्रचंड वैतागलेलं असणं, असे सगळे निकष आहेत. सुरुवातीला विनोद म्हणून सुरू झालेली ही मोहीम आता बेरोजगारी, नीट पेपर फुटी आणि तरुणांच्या मानसिक तणावावर मोठं भाष्य करताना दिसतीये. विशेष म्हणजे काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या मोहिमेला सोशल मीडियावर पाठिंबा दिलेला आहे. एकीकडे तरुणांच्या हातात पदव्या आहेत पण नोकऱ्या नाहीत, स्पर्धा परीक्षा आहेत पण पेपर फुटी काही थांबत नाही. अशात कॉकरोच जनता पार्टी हा फक्त विनोद आहे का, की तरुणांच्या संतापाचा एक डिजिटल उद्रेक? तुम्हाला याविषयी काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.